आणि भगवान बाबांची एक दुसरी विशेषता आहे, भगवान बाबांच्या 2 मोठ्या प्रॉपर्टी आहेत. वडवणीजवळ एक जागा आहे, 250 एकर आहे, आणि भगवानगड आहे. भगवान बाबांनी दोन्ही ठिकाणी तांडा बसवलाय बरं, दोन्ही ठिकाणी. भगवानगडावर जर आला ना तर 5 किलोमीटर गाव नाही आहे, पण भगवानगड तांडा आहे. आणि जिथं 250 एकर जमीन आहे तिथं तांडा आहे. काय ते बाबांचं वैशिष्ट्य आहे. सुद्धा यावर्षी उत्तराधिकारी दसऱ्याला बसवतोय. तर लोकांना वाटत नाही माझं वय झालंय म्हणून, पण बसवायला पाहिजे आणि उत्तराधिकाऱ्यांनी आपल्या समोर चालवलं पाहिजे. त्याचा आनंद काही वेगळा असतो. न आवडणारा दिवस असतो मृत्यूचा क्षण. आणि वागत असताना आपण आपले एक कीर्ती मागे ठेवून जात असतो. कीर्तिरूपाने मनुष्य जो असतो तो अजरामर असतो. भगवानगडाचं खूप भव्य आणि दिव्य काम आहे. आणि जेव्हा संतोषच्या 2-4 चक्र झाल्या, मला काही विश्वास बसेल ना त्याच्यावर. मग वडील आले, दिगंबरजी आले, आणि मग त्यांना पाहिल्यानंतर भगवानगडाचं काम कर की जुनी लोक जे आहेत ती निष्ठावान, सत्याला आणि वागड्यामध्ये खरे पण ठेवणारी आहेत. वर्तमान काळात जेवढं ज्ञान वाढलेलं आहे त्या ज्ञानामुळं कल्याण तर दूरच राहिलं, पण चॅप्टरपणा फार वाढला. ज्ञानाचा दुरुपयोग जास्त चाललो आहे. जेवढे जुने लोक सुखी होते अशिक्षित असताना, त्याच्यात 10 पट शिकलेली लोक दुखी आहेत. त्यांच्या ज्ञानामुळं त्यांचा लोभ वाढला, त्यांच्या आकांक्षा वाढल्या, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पण जुनी लोक जी होती ती आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय समाधानी आणि चांगलं जीवन जगणारी होती, इमानदार लोक होते. त्या इमानदार लोकांपैकी वयोमानानं म्हणा किंवा न आवडणारा एक मृत्यूचा दिवस असतो. जाणं तर सगळ्यालाच असतं, परंतु काहीतरी चांगलं काम करून ते चाललेत. वाईट याचंच आहे की त्यांनी आरंभ केलेलं ज्ञानेश्वर महाराजांचं महाराष्ट्रातलं अप्रतिम मंदिर, सुरुवात त्यांच्या हातून झाली, त्यांना कळस पाहता नाही आला. परंतु संस्कृतमध्ये एक म्हण आहे, आत्मा वै पुत्रहा. मुलाने ते काम करणं म्हणजे बापांनी मुलाच्या डोळ्यातून स्वप्न पाहणं आहे. ज्या दिवशी ते काम पूर्ण होईल त्यांनी घेतलेले, तर त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती लाभेल. की वडिलांचं अर्ध राहिलेलं काम मुलाने पूर्ण केलं आणि मुलाच्या डोळ्यांनी पूर्णत्व पाहिलं. म्हणून आत्मा वै पुत्र. मुलाने केलं तरी तेच समाधान आहे, स्वतः केलं तरी तेच समाधान आहे. मुलाचं समाधान थोडं जास्त असतं, कारण की पुढची पिढी पायावर उभं राहावी आणि ती बुद्धिमान व्हावी ही अपेक्षा बापाची असते. तसे 2 भाऊ आहेत, अतिशय छानपैकी काम करत आहेत. प्रगती चांगली झाली त्यांची, उत्तरोत्तर प्रगती होईलच, त्याच्याबद्दल काही वाद राहिले नाहीत. भगवानगडाला हात लावल्यानंतर कोणी गरीब राहत नाही, कारण की बाबाचा नियमच आहे, ऐश्वर्य संपन्न भगवानगड आहेत. जसं त्यांनी भगवानगडाला हात लावला, माळाकोळीच्या लोकांनाही माहिती प्रगती झाली. आणि माझ्या दृष्टीने आर्थिक प्रगतीपेक्षा बौद्धिक प्रगती चांगली झाली. काम कसं करायचं, काय करायचं, कशा टेक्निक आहेत, हे जे शिकलेली मोठमोठी लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषला काम करायला मिळालं. त्यामुळं वास्तवता काय आहेत, अजरामर काम कसं असतं, मशिनी कशा आहेत, नवीन टेक्निक कशा आहेत, ह्या सगळ्या शिकायला मिळाल्या. म्हणून बुद्धिमान लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्या बुद्धीची प्रगती होते. केवळ धनाची प्रगती झालं तर त्या माणसाला धन व्यय कसा करायचा आहे ते सुद्धा माहिती नसतं, चुकीचा धनाचा वापर करतो. म्हणून बुद्धी असणं फार गरजेचं आहे. छान परिवार आहेत, अतिशय सुंदर काम भगवानगडावर करत आहेत. भगवान बाबा जवळच ते गेले आपण असं गृहीत धरू. भगवान बाबा त्यांच्या आत्म्याला शांती देतील आणि आपण सगळं त्यांच्या निमित्ताने जमा झालेले आहात. हा क्षण तसा खूप वाईट असतो, दुःखद असतो. बाप गेल्यानंतर ती पोकळी गळत असते. तो असताना जो मुलं असतात ना ते फार बिंदास असतात, पण तो बाप गेल्यानंतर जो एक आधार संपतो, मानसिक आधार,
आणि जी जबाबदारी येऊन पडते संसाराची ती भयंकर असते ती. आणि त्याचं पुढचं जे जीवन मोकळेपणाने अगोदर चाललेलं असतं ते पुढचं जीवन त्या मुलाचं बंधनात येतं. आणि मग त्याच्याकडे किती जरी पैसा आला किती जरी आलं जबाबदारीमुळे तो भोग भोगू शकत नाही. असं पुढचं जीवन असतं. म्हणून आईवडील असताना जे जीवन जगता येतं जे फ्रीडम असतं आता काही माणसाला कळत नाही. त्या आईवडिलाचं महत्त्व कळत नाही. भांडतच आयुष्य काढतात. आणि वडील गेल्यानंतर मात्र संपत्ती पराभूत होते. जीवन हरतं त्या लोकांचं. कारण की जगच कळत नाही. बरेच श्रीमंताची मुलं बघा तुम्ही पुन्हा उभं राहू शकले नाही. ते वडिलांच्या सावलीमध्ये प्रगती झाली मोठे झाले. वडील गेल्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये काही शिल्लक राहिलं नाही. कारण की बौद्धिक विकास हा फार महत्त्वाचा असतो. तो साधू संतांच्या सहवासामध्ये बुद्धिमान लोकांच्या सहवासामध्ये होत असतो. म्हणून हा जाधव परिवार विशेष करून दिगंबरजी भगवानगडाच्या संपर्कात आले समाधानी झाले. आणि संतोषला मी अगोदरच बोललो होतो भगवानगडाला हात लावून पहा. आम्ही काय देतो हे महत्त्वाचं नाही. भगवान बाबा काय देतात हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि त्यांची प्रगती माळाकुळीनी परिसराने आपल्या डोळ्यांनी पाहिली. भगवानगडाला स्पर्श केल्यानंतर माणसाचं सोनं होतं. जीवन बदलतं. त्यापैकी संतांच्या सहवासात आले दिगंबरजी. आता तो एक भाग असतो जीवनाचा. तो सहन करावाच लागतो. शरीर आहे प्रकृती आहे. मी सुद्धा यावर्षी उत्तराधिकारी दसऱ्याला बसवतोय. तर लोकांना वाटत नाही माझं वय झालं आहे म्हणून. पण बसवायला पाहिजे आणि उत्तराधिकाऱ्यांनी आपल्या समोर चालवलं पाहिजे. त्याचा आनंद काही वेगळा असतो. म्हणून आता हळूहळू वयाला काही जितकं 60 नंतर व्यायाम आणि कमी जेवाल तितकं तुमचं आयुष्य वाढतं. आणि जरी आयुष्य वाढलं पुढचं तरी त्या आयुष्याचा काही उपयोग नसतो बरं का. पुन्हा तरुणपणा येत नाही. असं जगात औषध नाही की जे तुम्हाला पुन्हा तरुण करेल. एक स्वप्न असतं माणसाचं. म्हणून वयाच्या विचाराने माणसाने आपलं आयुष्य काढावं. पण आपल्या परिवाराची प्रगती दिगंबरजींना पाहण्यात आली. पाहिलं त्यांनी. नातू पाहिले. सगळं पाहिलं त्यांनी. आणि जितकं या संसारामध्ये मिळायला पाहिजे तितकं त्यांना मिळालं. आणि समाधानाने त्यांनी त्यांचं शरीर सोडलं. आपण सगळे मिळून त्यांच्या आत्म्याला शांतीची प्रार्थना करू. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर भगवानगडाचा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे. भगवानगडाचे विद्यार्थी आहेत. माऊली महाराज साताऱ्याचे आहेत बरं का. ते गडावर जातीवाद नाही आहेत. लोक प्रचार करतात तो भाग सोडून द्या. MPCचे मुलं आणि कीर्तनकार मुलं सगळ्या समाजाची आहेत. सगळ्या महाराष्ट्रातली आहेत. फक्त आम्ही घेताना निवडून घेतो. खोगीर भरती करत नाही. कुणी आलं त्याला भरती करा आणि संप्रदायाचं वाटोळं करा असं करत नाहीत. तो शिस्तीमध्ये बुद्धिमान असला पाहिजे. भविष्यात सामाजिक जबाबदारी त्याच्यावर पडणारी असते. वागण्याची जबाबदारी पडणारी असते. म्हणून सगळ्यांनी आलेल्या लोकांनी आणखीन छानपैकी कीर्तन ऐका. आणि विद्यार्थ्याचं कीर्तन ऐकून माळाकुळीनी धडा घ्या. तुमचे मुलंसुद्धा असे तयार झाले असते. माळाकुळींचा फार आग्रह कीर्तनाला यावं म्हणून माळाकुळीला मगाशी सांगितलं मी. पहिलं मंदिराचं काम करा. कीर्तन हा फार लहान विषय आहे. चांगल्या आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करा. जमीन मोकळी करा. प्लॅन करा. आणि सुंदर प्लॅन झाल्यानंतर मग मला बोलवा त्याच्यामध्ये. कीर्तनकार म्हणून महंताला बोलवत नसतात. जे व्यावसायिक कीर्तनकार असतात ना ते वेगळे असतात. महंत जे असतात ना त्यांना कीर्तन येतं हा दुय्यम भाग आहे. पण मॅनेजमेंटचे जे प्रमुख असतात ज्याच्यामुळं गड तोलून झाला असतो ते कौशल्य महंतामध्ये असावं लागतं. कीर्तनकार तर आपण पैसे देऊन बोलवतोच ना. तुम्ही सुद्धा कीर्तनकाराला पाकिट देऊन बोलवतात. पाहिजे तसं कीर्तन करून घेतात. पण मॅनेजमेंटचं जे कौशल्य असतं ते महंताकडे असतं. म्हणून गावकऱ्यांना सुद्धा विनंती. खूप आग्रह करू नका कीर्तनाचा. मी येणारच आहे तुमच्या गावी कीर्तनाला. पण मोकळं तुमचं एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग एकत्र कुठं भारतामध्ये नाही आहेत. असं तुमच्या गावामध्ये तिथून सगळ्या गावाची प्रगती झाली आणि तुम्ही इतकं सत्कर्म केलेत.
माळा कोळीनी भारतात मंदिरं बांधणं म्हणजे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. असं एकही गाव नाही महाराज. पैसा किती मिळतो हे बघू नका. पैसा तर लोक वेश्या व्यवसाय करतात त्याच्यात कमवतात, चुकीच्या कामात दारूमध्ये पैसा कमवतात. पण माळा कोळी धर्म वाढवून मंदिर बांधून पैसे कमवतो. हे पहिलं गाव आहे जगातलं की जे सत्कर्म करून पैसे कमवतात. म्हणून त्याला महत्त्व द्या, त्या गोष्टीला महत्त्व द्या. कुणी किती कमवले काय कमवले हा भाग घेऊ नये. लोक आता राजकारणामध्ये किती कमवतात, पण ते देशद्रोहातून देशाला बुडवून रस्ते सिमेंट खडे खाऊन ते पैसे काही चांगले नाहीत. पण माळा कोळीचे सगळे घराच्या घरं मंदिरं बांधून पूजेचे घरं बांधून भगवंताचं काम करून ते प्रसाद घेतात असं माझं मत आहे. त्यापैकी आपलं गाव आहे. म्हणून आपलं मंदिर छान बांधा, मोठं बांधा, प्लॅन करा त्याचा. सगळ्या लोकांनी दिलेले आहे. संतोषने आपल्याला 11 लाख रुपये जाहीर केलेले आहेत, अजून द्यायला सांगतो मी त्याला. काय काम लागलं तर मशिनी आलेल्या आहेत, मशिनी करा. तुमचं मंदिर पाहण्यासाठी महाराष्ट्राने तुमच्या गावी आलं पाहिजे असं मंदिर बांधा, त्याला महत्त्व आहे. तुम्ही सगळ्याचे मंदिर बांधताय, तुमचंच मंदिर जर पाहण्यासारखं नसेल तर त्याला काय किंमत आहे. म्हणून जे जुने लोक आहेत त्यांनी प्रवृत्त करा, छान करा, वैज्ञानिक पद्धतीने बांधा. आणखीन काय लागेल तेव्हा आपण मदत करू. पण केवळ असं कीर्तनाला महंत आले पाहिजेत हे डोक्यात नका आणू तुम्ही. मी आजही आलो आहे, पुन्हा येईल, आणखीन वेळा येईल. पण प्रगती करा, छान मंदिर बांधा, देखणं बांधा. आपल्या गावात पुराण काळापासून चालत आलेलं 12 ज्योतिर्लिंग आहेत, परिसर मोठा आहे, झेडपी सर्कल आहेत. अनेक लोक तुम्हाला मंडपाला ह्याला त्याला आमदार खासदार मदत करतील. फक्त ते मंदिराला करत नाही, पण बाकीच्याला नांदेड सगळं करेल ना. तुम्हाला कंपाऊंड बांधून देईल, सभा मंडप बांधून देईल, कीर्तन मंडप बांधून देईल. तुम्हाला काय कमी आहे. आणि सर्कलने ठरवल्यानंतर खासदाराला आमदाराला इथं येऊन निधी द्यावा लागतो महाराज, जर तुमच्यात एकता असेल तर. आणि भगवान बाबांची एक दुसरी विशेषता आहे, भगवान बाबांच्या 2 मोठ्या प्रॉपर्टी आहेत. वडवणीजवळ एक जागा आहे, 250 एकर आहे, आणि भगवानगड आहे. भगवान बाबांनी दोन्ही ठिकाणी तांडा बसवला आहे. बरं, दोन्ही ठिकाणी. भगवानगडावर जर आला ना, आता 5 किलोमीटर गाव नाही आहे, पण भगवानगड तांडा आहे. आणि जिथं 250 एकर जमीन आहे तिथं तांडा आहे. काय ते बाबांचं वैशिष्ट्य असेल ते असेल. आणि जे एवढं मोठं काम मिळालं ते तुम्हालाच मिळालेलं आहे. त्याच्यामुळं परंपरेनं एक स्वभाव आहेत आणि खूप आता ते सांगण्यासारखं भरपूर आहेत. आमच्या परिसराचे 2-3 तांडे आहेत, त्याचं लग्न बाबा जुळवायचे. आत्ता सध्या याडी म्हणून 100 वर्षाची बाई आहे तांड्यावरची. बाबांनी सांगितलं की हिला मुलगा देऊन टाकलेला. आत्तासुद्धा असं वैशिष्ट्य आहे की त्या याडीचा जो मुलगी होती तिला खूप मोठं मागणी आली होती, पण बाबांनी एका मुलाला द्यायला सांगितलं. तो कुठं नोकरीलाही नव्हता, फक्त शिक्षण शिकत होता. मग ते भावकी वगैरे तर तुम्हाला काही सांगायला नको, किती त्रास देत असते, किती गाड्या करत असते, किती त्रास. तसं तिला त्रास द्यायला लागले. आणि तिला नवरा नसल्यामुळं ती एकटीच होती आणि 2 मुली होत्या. बाबांनी सांगितलं की ह्या मुलाला तुझी मुलगी देऊन टाक म्हणल्यानंतर ती भावकी तयारच होईना. तिने सांगितलं, बाबांनी सांगितलं ना द्यायला, दिलेत. आणि त्या दिल्यानंतर त्या मुलाची एवढी प्रगती झाली की तो संभाजीनगरमध्ये करोडपती घर झालं. त्याचे नातू करोडपतीत आता. पण त्या याडीनं बाबावर विश्वास ठेवला, भावकीचं न ऐकता लग्न केलं. आणि ती आयुष्यभर भगवानगडाच्या फडात राहते. आणि वय 100 वर्ष पूर्ण झालं, ती दिंडी बरोबर तिच्याबरोबर जातात. भगवानगडापासून पंढरपुरापर्यंत सगळी लोक तिला याडी म्हणतात आणि सगळी प्रेम देतात, सगळं देतात त्यांना. म्हणजे एक जुनं नातं, जुना स्वभाव पहिल्यापासून चालत आलेले आहेत. नाहीतरी सगळे वनातच राहणारी लोक आहेत, एकाच ह्याच्यातली आहेत. म्हणून नातं आणखीन दृढ व्हावं आणि प्रेम वाढावं हीच भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना आहेत. मुलांनाही आशीर्वाद देतो की त्यांची पुढची पिढी श्रीमंत तर होतच आहेत, पण निर्व्यसनी असावी आणि वडिलांच्या आणि आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी चालावं, हा आशीर्वाद देऊन एवढे माझे 2 शब्द संपून
आपण पुढचा कार्यक्रमाला प्रारंभ करू.